चला मॅचला होते सुरुवात. अगदी तिसरा सामना आजच्या दिवसातील आपण पाहतोय. वैजनाथ आणि त्याच्या विरोधामध्ये खेळतोय तो पलसदरी. या दोन संघांमध्ये आपण बॅटल पाहू शकाल. अगदी समीर थोरवे साहेब आणि मिथुन थोरवे साहेबांकडून प्रत्येक विकेट हॅट्रिक, षटकार आणि चौकार हॅट्रिक साठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज असेल. तर फलंदाजासाठी देखील एक पर्वणीच म्हणावे लागेल. प्रति षटकारामागे 100 रुपयाचा कॅश प्राइज. गोलंदाजी मार्कवर आपण राकेशला पाहू शकाल. स्ट्राईक एंडला शरद हा फलंदाज आपण पाहतोय वैजनाथ संघाकडून. यावेळेस सुरेख फटका आहे त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचेल. 1 धाव तर कंप्लीट झाले. थोडस फंबल, चेंडू अगदी निघून चाललंय. लॉंग ऑन मध्ये चौकार. ती इरादे स्पष्ट करत असताना शरदेच्या बॅट मधून आलाय चौकार. यावेळेस बॅटचे त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक थोडंसं फंबल होतोय. एक चिक्की सिंगल एका धावेच्या मदतीने 2 चेंडूंचा वाजवी खेळ संपुष्टात आलाय. मॅडेंटरी पॉवर प्लेचं षटक या अगदी 2 चेंडूवरती 5 धावा. स्ट्राईक एंडला शिखर कातकरी एक इन्फॉर्म फलंदाज आहे मैदानाच्या आतमध्ये. त्याच्या बॅट मधून आत्ता तरी धावा याव्यात अशी काहीशी अपेक्षा असेल. अगदी सावले नाईट टुर्नामेंट मध्ये त्यांच्या बॅट मधून धावा आल्या नव्हत्या, परंतु या नाईट टुर्नामेंट मध्ये अगदी धावा येणं अपेक्षित असेल वैजनाथ संघासाठी. यावेळेस मैदानाच्या आतमध्ये तिसरा चेंडू. यावेळेस सुरेख फटका त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षक थोडंसं फंबल पाहतोय. आउटफील्ड थोडीशी स्लो, परंतु चेंडू थांबणार नाही, निघून जाईल चौकार. पहिल्या चेंडूवरती चौकार आला. त्यानंतर एकेरी धाव आणि त्यानंतर शिखर कातकर यांच्या बॅट मधून आला ह्या पहिल्या चौकार. धावफलकाचा विचार केला तब्बल 9 धावा. 3 चेंडूंचा वाजवी खेळ इथे संपुष्टात आलाय. मॅडेंटरी पॉवर प्लेचा षटक आहे, त्याचा फायदा मात्र पुरेपूर घेण्याचा प्रयत्न असेल वैजनाथ संघाकडून. अगदी 3 चेंडूंमध्ये 9 धावा. गोलंदाजी मार्कवर राकेशची थोडीशी पिसव पडली जात आहेत की काय. यावेळेस फटका फसलाय. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचेल. थोडस फंबल पाहतो. झेल ड्रॉप झालाय. 1 धाव होती. जिथे कॅच होती तिथे 2 धावा आणि या 2 धावांच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल ते तब्बल 11 या अंकावरती. षटकातील शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. चांगला प्रयत्न होता. अगदी 38 सर्कल मध्ये हा क्षेत्ररक्षक होता आणि बाउंड्री लाईन पर्यंत येऊन पोहोचला, परंतु झेल मात्र हातात पडल्यानंतर मात्र थोडंसं निसटला. अगदी इथे मोठ्या फलंदाजाला जीवदान. अगदी धावफलकाचा विचार केला तर बिनबाद 4 चेंडूंचा खेळ संपुष्टात आलाय. 11 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. यावेळेस फुलटॉस चेंडू होता. चांगला संपर्क होत नाहीये. मिडल ऑफ द बॅट चांगला चेंडू इथे आपण पाहू शकाल. अगदी एक चिक्की सिंगल एका धावेच्या मदतीने 12 धावा धावफलकावरती. गोलंदाजी मार्कवर राकेश. अगदी पलसदरी संघाचा हा एक सलामीचा गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये चांगली कामगिरी करत असताना 2 चौकार खाल्लेत, परंतु इथे कमबॅक त्याच्या माध्यमातून आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी. शेवटचा 1 चेंडू शिल्लक आहे. मॅडेंटरी पॉवर प्ले. यावेळेस बिगिट करायचं होतं. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचेल का. आउटफील्ड थोडीशी फास्ट, परंतु क्षेत्ररक्षकाने इथे चेंडू अडवण्यात
यावेळेस 2 धावा आल्यात आणि या 2 धावांच्या मदतीने धावफलक विचार केला तर 14 धावा. अगदी वैजनाथ गावचे सरपंच सूरज गुरव साहेबांकडून बॅक टू बॅक 3 षटकार आले तर 5,000 रुपयाचा कॅश प्राईज आहे वैजनाथ संघासाठी. खास करून अगदी त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी हे प्राईज आहे. अगदी त्यांनी कमबॅक करावा अशी त्यांची अपेक्षा आहे आणि अगदी साहेब जर आले असतील तर व्यासपीठावरती यावं. आपलं देखील सहर्षमय स्वागत आहे. गोलंदाजी मार्कवर आपण समीरला पाहू शकाल. अगदी पहिल्या षटकाचा विचार केला 14 धावा आल्यात. मॅडेंटरी पॉवर प्लेचं षटक होतं आणि त्यामध्ये धावा जमवण्याचा जो काही प्रयत्न होता वैजनाथ संघाचा ते धावा इथे मात्र जमवण्यात यशस्वी ठरलाय. तो अगदी वैजनाथ संघ पहिल्या षटकामध्ये इथे जवळपास 14 धावा धावफलकावरती आपण पाहू शकाल वैजनाथ संघाची. दुसरं षटक गोलंदाजी मार्कवर समीर. अगदी पलसदरी संघाचा तारणहार याच्या हातामध्ये गोलंदाजी आहे. चांगली गोलंदाजी करू शकतो परंतु इथे स्ट्राईक एंडला आपण शेखर कातकरी यांना पाहू शकाल. त्यांच्या बॅटमध्ये अगदी त्यांच्या मनगटामध्ये देखील ती ताकद आहे. बॅक टू बॅक 3 षटकार लगावलं तर 5,000 रुपयाचा कॅश प्राईज आणि समीर थोरवे साहेबांकडून 1,000 रुपयाचा कॅश प्राईज. ज्यावेळेस रिव्हर्स अटेंड केलं 1 बॉल चेंडू इनटू द फॅन्स. 4 धावा. अगदी सुरेश दुधे थोडस कान मंत्र देत असताना समीर याला चांगली गोलंदाजी करावी लागेल. 2 चेंडूवरती 2 मोठे फटके आले. धावफलक मात्र वाऱ्याच्या वेगाने जाऊन पोहोचले ते 22 अंकावरती. दुसरं षटक मार्गस्थ. चांगली फलंदाजी. यावेळेस बॅटचा आणि चेंडूचा संपर्क होत नाहीये. डॉट डिलिव्हरी थोडीशी कमबॅकिंग गोलंदाजी समीर याच्या माध्यमातून आपण पाहू शकाल. अगदी चांगली गोलंदाजी षटकातील शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहे. दुसरं षटक मार्गस्थ आणि अगदी मोठी धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न. जर का विचार केला मालवाडी संघाने 65 धावा लावल्या होत्या. यावेळेस देखील अक्रॉस द लाईन खेळायचं होतं. यावेळेस थोडंसं फंबल पाहतोय आपण सुरेश यांच्याकडून. अगदी 1 धाव रोखू शकत नाहीये. 1 धावेच्या मदतीने धावफलक 23 या अंकावरती आपण पाहू शकाल. अगदी डॉट डिलिव्हरी होती. थोडंसं एसटी रक्षकाने चुकी केली. स्ट्राईक एंड फलंदाज शरदला आपण पाहू शकाल. त्याच्या बॅटमधून पहिल्या चेंडूवरती चौकार आला होता. यावेळेस देखील मोठा फटका खेळायचा होता आणि नक्कीच बॅटचा चेंडूचा संपर्क होत नाहीये. डॉट डिलिव्हरी यावेळेस जर का विचार केला तर शेवटचा 1 चेंडू शिल्लक आहे. दुसरं षटक मार्गस्थ आहे. यावेळेस थोडीशी खराब फेकी. षटक संपुष्टात आलंय आणि अगदी विचार केला तर 2 षटकांच्या अंती धावफलकाचा विचार केला तर 23 धावा. डीजे
चला जास्त वेळ घेऊ नका, स्पीडअप घ्या सामन्यामध्ये. तिसरं षटक मार्ग असते. 23 धावा धावफलकावरती. स्ट्राईक एंडला आपण पाहू शकाल शेखर ऑन स्ट्राईक. तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू. यावेळेस अगदी यॉर्क पद्धतीचा चेंडू होता. खराब क्षेत्ररक्षण, हेलिकॉप्टर उडवलंय. 1 बाउन्स चौकार. चेंडू सीमा पार. लॉंगऑफ मध्ये आपल्याला पाहायला मिळालंय. धावफलकाचा विचार केला आतापर्यंत तर 27 पर्यंत जाऊन पोहोचलंय. तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू. यावेळेस चांगला चेंडू, डॉट डिलिव्हरी पाहायला मिळेल. अगदी थोडस फंबल पाहतोय आणि त्या दरम्यान बाईकची एक चोरटी धावा पण इथे पाहू शकाल. एका धावेच्या मदतीने 28 धावा धावफलकावरती पाहू शकाल. षटकातील विचार केला शेवटचे 4 चेंडू बाकी आहेत. तर चांगली गोलंदाजी ओमकारच्या माध्यमातून थोडंसं कमबॅक केलंय. स्ट्राईक एंडला शरद यांना आपण पाहू शकाल. यावेळेस ब्लॉक होल्डमध्ये चेंडू होता. अगदी बॅटचा चेंडूचा संपर्क होत नाहीये. डॉट डिलिव्हरी पुन्हा एकदा आपण मैदानाच्या आतमध्ये पाहू शकाल. शरद यांना चेंडू समजलेला नाहीये. पहिल्या चेंडूवरती चौकार आलाय. त्यानंतर एक सिंगल. 28 धावा धावफलकावरती. थोडंसं फील्डमध्ये चेंजेस पाहायला मिळतील, परंतु पाहूया षटकातील चौथा चेंडू. यावेळेस मोठा फटका खेळायचा होता. यावेळेस चुकी थोडीशी खराब, परंतु एक धाव रोखू शकत नाहीये. एका धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल ते 29 अंकावरती. पहिल्या चेंडूवरती चौकार आलाय, त्यानंतर एक सिंगल, त्यानंतर डॉट, पुन्हा एकदा चौथ्या चेंडूवरती एक सिंगल. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. चांगली गोलंदाजी आपण ओमकारच्या माध्यमातून पाहतोय. कमबॅकिंग गोलंदाजी. पहिला चेंडू देखील शतरक्षक पोहोचला होता, परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू 1 बाउन्स चौकार गेल्यानंतर मात्र इथे कमबॅक पाहतोय. षटकातील शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. गोलंदाजी मार्कवर 10-12 पावलांचा रनअप आहे. यावेळेस बिगिट करायचा प्रयत्न. चेंडू 1 बाउन्स चौकार. धावफलकाचा विचार केला. तिसरं षटक मार्गस्थ. 33 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. षटकातील एक शेवटचा चेंडू शिल्लक आहे आणि या शेवटच्या चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न नक्कीच असेल शेखर कातकरी यांचा. यावेळेस बॅटची एज आणि त्या ठिकाणी सुरेश मात्र कुठली चुकी करणार नाही. फलंदाज बाद. थँक्यू डीजे. अगदी शेखर कातकरी मैदानातून बाहेर आलेत. नवीन फलंदाज आपण गणेश यांना पाहू शकाल. गोलंदाजी मार्कवर सागरला आपण पाहू शकाल. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय. जो सलामीला जातो तो गणेश. अगदी डावखोऱ्या हाताचा फलंदाज. नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहू शकाल.
33 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. अगदी तिसऱ्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवरती विनंती करतोय अरुण वाघचौरे साहेब, आपण जर इथे आसपास कुठे असाल तर व्यासपीठासमोर यावं, आपणच विनंती करतोय. चला मॅचला सुरुवात होते. चौथं षटक आहे आणि चौथ्या षटकातील पहिला चेंडू स्ट्राईक एंडला शरद यांना आपण पाहू शकाल. यावेळेस अक्रॉस द लाईन अगदी आखूड टप्प्याचा चेंडू होता, भिरकावण्याचा प्रयत्न, अगदी पुल शॉट मारायचा होता, चांगला संपर्क नाहीये. यावेळेस एक सिंगल आणि आता स्ट्राईक एंडला असेल. स्ट्राईक एंड फलंदाज आपण पाहतोय. अगदी गणेश वाघमारे डावखुरे हाताचा हा फलंदाज आहे आणि शेवटचे 5 चेंडू त्याला फेस करायचे आहेत. म्हणजे मोठे फटके येऊ शकतात, परंतु तो प्रयत्न करणं गरजेचं आहे गणेश याला. अगदी आपण पाहू शकाल गोलंदाजी मार्कवर सागर आहे. आखूड टप्प्याचा चेंडू होता. नक्कीच शरद देखील विचार करत असतील या चेंडूवरती एक मोठा फटका आला असता तर धावफलक थोडंसं पुढे गेलं असतं, परंतु स्वतःवर नाराज असतील. आखूड टप्प्याचा हा चेंडू होता. अगदी स्ट्राईक एंडला गणेशला आपण पाहतोय. धावफलक जाऊन पोहोचलंय आतापर्यंत 34 अंकावरती. यावेळेस बॅटची एज, त्यावेळेस नक्कीच इथे खराब क्षेत्ररक्षण आपण पाहू शकाल पॉइंट मध्ये, अगदी स्लिप मध्ये देखील. आणि यावेळेस एक चोरटी धाव एका धावेच्या मदतीने 35 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. चांगलं कमबॅक आपण पाहू शकाल फलंदाजी संघाकडून. पहिल्या षटकाचा विचार केला तर जवळपास 14 धावा खर्च केले होते आणि तदनंतर असं वाटत होतं की सामना थोडासा कुठेतरी एका साईडला जाऊ शकतो, परंतु इथे सामन्यामध्ये आलाय तो फलंदाजी संघ. अवघ्या धावफलकाचा विचार केला तर 35 धावा 14 षटक मार्ग असते. शेवटचे 4 चेंडू शिल्लक आहेत. यावेळेस सुरेख फटका क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतोय. एक सिंगल इथे आणि एका धावेच्या मदतीने 36 धावा धावफलकावरती आपण पाहू शकाल. अगदी 3 चेंडू मध्ये 3 सिंगल आल्यात आणि या 3 धावांच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलं इथे 36 अंकावरती. शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत. 3 चेंडूंमध्ये कितपत धावा येऊ शकतात. चांगली गोलंदाजी आपण पाहतोय सागरच्या माध्यमातून. पहिल्या चला गणेश वाघमारे षटकार मारतील का? प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचा कॅश प्राइज आहे आणि षटकार हॅट्रिक साठी 1000 रुपयाचं आणि सूरज गुरव साहेबांकडून 5000 रुपयांचं असं हे कॅश प्राइज आहे. यावेळेस बिगिट केलाय 100 रुपये मात्र इथे जमा झालेले आहेत असंच म्हणावं लागेल. अगदी गणेशच्या मनगटात ती ताकद आहे आणि शेवटचे 2 चेंडूमध्ये 2 षटकार येतील का गणेशच्या बॅटमधून. आता मात्र वाऱ्याच्या वेगाने धावफलक जाऊन पोहोचेल ते जवळपास विचार केला तर 42 अंकावरती. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. गणेश स्ट्राईक एंडला. अगदी 3 चेंडू चांगले हाताळले होते गोलंदाज सागर या गोलंदाजाने, परंतु त्यानंतर थोडंसं फर्निचर बिघडवलंय. यावेळेस कार्पेट लेवलने लॉंगर मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. क्षेत्ररक्षक आहे दुसऱ्या धावेचा झालाय प्रयत्न, थोडंसं फंबलिंग पाहतोय. 2 धावा रोखू शकत नाहीये. 2 धावांच्या मदतीने आतापर्यंत विचार केला धावफलक तर 44 अंकावरती जाऊन पोहोचेल. शेवटचा चेंडू आहे. षटकार येईल का? 44 धावा, 6 धावा आल्या तर 50 धावा होतील, परंतु हा षटकार येईल का गणेशच्या माध्यमातून. धावफलकावरती 44 धावा पाहतोय. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. गोलंदाजी मार्कवर सागर. यावेळेस खराब चेंडू. अगदी नो चेंडू आणि पुढील चेंडू हा फ्री हिटचा असेल गणेशसाठी.
एक रन नव्हता फक्त. धावून पण असतो. शरद आउट झाला. तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय रोशन. शेवटचा चेंडू फ्री हिटचा चेंडू गणेश साठी. यावेळेस बिग हिट केलं. शेवटच्या चेंडूवरती षटकार आलाय आणि जवळपास शेवट गोड करत असताना वैजनाथ संघाचा अगदी गणेश याने दोन्ही षटकार लगावून धावफलक जाऊन पोहोचवलंय ते जवळपास 51 धावा धावफलकावरती आणि 52 धावसंख्येचं टार्गेट असेल ते पलसदरी संघासमोर. परंतु 52 धावा येणाऱ्या 24 चेंडू मध्ये बनवायच्या आहेत. अगदी गणेशच्या माध्यमातून शेवटच्या षटकामध्ये शेवट गुड करत असताना दोन षटकार आलेत. 51 धावा 52 धावसंख्येचा टार्गेट आहे. अरुण दादा इथून गायब झालेत. अजून इकडे आलेले नाहीत. आम्ही त्यांची वाट पाहतोय. जर आजूबाजूला कुठे बसला असेल तर या. पुढील सामना कोणता आहे तो आम्हाला माहिती नाहीये. अरुण दादा जर आजूबाजूला कुठे असाल तर या व्यासपीठाकडे. चला दोन्ही फलंदाज पाठवा. हॅलो गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवर आपण गणेश यांना पाहतोय. दोन्ही सलामीचे फलंदाज अगदी 52 धावसंख्येचं टार्गेट आहे ते 4 ओव्हरमध्ये पूर्ण करायचं आहे. त्यासाठी दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सागर आणि अनिल अशी जोड केली पलसदरी संघाकडून आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. गोलंदाजी मार्कवर गणेश आणि विकेट हॅट्रिक साठी अगदी सूरज गुरव साहेब अगदी नक्कीच वैजनाथ ग्रामपंचायतचे ते सरपंच आहेत आणि त्यांच्या माध्यमातून विकेट हॅट्रिक साठी 2000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. आणि प्रत्येक विकेट हॅट्रिक षटकार हॅट्रिक आणि चौकार हॅट्रिक साठी देखील समीर थोरवे साहेब आणि मिथुन थोरवे साहेब यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज प्रत्येक षटकारासाठी
जवळपास 100 रुपयाचा कॅश प्राइज आहे. आणि गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय गणेश अनिल स्ट्राईक एंडला. त्यांना देखील ती ऑफर चालूच असेल. प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचा कॅश प्राइज. गणेशसाठी 200 रुपये ते जमा झालेले आहेत. मैदानाच्या आतमध्ये पहिला चेंडू आपण पाहतो. सेकंड इनिंग तिसरा सामना मैदानाच्या आतमध्ये आपण अनुभवतो. स्ट्राईक एंडला अनिल आहे. पहिला चेंडू मैदानाच्या आतमध्ये बिग हिट करायचं होतं. बॅट चेंज फलंदाज बाद. पहिल्या चेंडूवरती हादरा. आणि यावेळेस चौकार आलाय. 4 धावांच्या मदतीने संघाचं एटीएम खुलं झालंय. अगदी स्ट्राईक एंडला समीरच्या माध्यमातून चांगली फलंदाजी आपण पाहतोय. नेक्स्ट मॅच आहे शिंदेवाडी आणि त्यांच्या विपक्षामध्ये मेचकरवाडी. दोन्ही संघाचे संघनायक इथे उपस्थित असतील तर नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी या तिसरा चेंडू आपण इथे डॉट पाहतोय. पहिल्या चेंडूवरती विकेट, त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती चौकार आलाय आणि तिसरा चेंडू डॉट. कमबॅकिंग गोलंदाजी गणेश वाघमारे याच्या माध्यमातून अगदी चांगली गोलंदाजी आपण पाहतो. स्ट्राईक एंडला समीरला आपण पाहू शकाल. यावेळेस फुलटॉस करून घेताय. लोवर फुलटॉस चेंडू होता. थोडंसं फंबल पाहतोय त्या ठिकाणी. थोडीशी फील्डमध्ये खराबी. अगदी एक धाव रोखू शकत नाहीये. स्ट्राईक एंडला आपण सागरला पाहू शकाल. एका धाबीच्या मदतीने धावपल्ला जाऊन पोहोचलंय ते जवळपास 5 अंकावर द्या. षटकातील शेवटचे काही चेंडू शिल्लक. यावेळेस बिग हिट करायचं होतं. बॅटचा चेंडूचा संपर्क होत नाहीये. ते डॉट डिलिव्हरी आपण पाहू शकाल. अगदी षटकातील शेवटच्या काही चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 5 धावा धावपलकावरती आपण पाहतोय. यावेळेस बिग हिट केलंय. अगदी काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून आउट ऑफ पार्क. षटकार 6 धावा.
षटकाराला चांगली फलंदाजी. पहिला चेंडू डॉट खेळल्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती आपले इरादे स्पष्ट करत असताना जर का विचार केला तर सागर याच्या माध्यमातून एक षटकाराला धावफलकाचा विचार केला तर धावफलक जाऊन पोहोचलंय ते जवळपास 11 अंकावरती. आणि गोलंदाजी मार्कवर सोमनाथला आपण पाहू शकाल. स्ट्राईक एंडला आपण समीरला पाहतोय. अगदी वैजनाथ संघाची रूपरेषा पाहिली आतापर्यंत तर एका षटकाच्या अंती. आतापर्यंत जर का विचार केला तर पहिल्या षटकामध्ये 14 धावा आल्या होत्या. यावेळेस देखील पलसदरी संघाच्या 11 धावा आल्यात. यावेळेस सुरेख फटका. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. चांगलं क्षेत्ररक्षण. अवघी एक सिंगल. एका धावेच्या मदतीने 12 धावा धावफलकावरती आपण पाहू शकाल. दुसरं षटक मार्गस्थ आहे. पहिला चेंडू आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये एक चिक्की सिंगल आणि या एका धावेच्या मदतीने 12 धावा धावफलकावरती आपण पाहतो. स्ट्राईक एंडला त्याच्या बॅटमधून एक षटकार आलाय. तो फलंदाज सागरला आपण स्ट्राईक एंडला पाहू शकाल. यावेळेस ब्लॉक होल्डमध्ये चेंडू होता. एक धाव तर पूर्ण झाले. स्वतः गोलंदाज चेंडूपर्यंत पोहोचेल का दुसरी धाव देखील सक्सेसफुल झाल्या. 2 धावांच्या मदतीने 14 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 14 धावा धावफलकावरती आपण पाहू शकाल. अगदी मैदानाच्या आतमध्ये संत गतीने धावफलक जाऊन पोहोचते ती 14 या अंकावरती. पहिल्या चेंडूवरती एक सिंगल आले. त्यानंतर दुहेरी धावेमध्ये कन्वर्ट झाले. दुसऱ्या चेंडूवरती 2 धावा आणि 14 धावा धावफलकावरती आपण पाहतो. षटकातील शेवटचे 4 चेंडू शिल्लक आहेत. यावेळेस थोडस हेल्मेटला टच होतोय चेंडू. अगदी डॉट डिलिव्हरी आपण पाहतोय. खांद्याचा वेध घेतलाय कदाचित. डॉट डिलिव्हरी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. 3 चेंडूंमध्ये फक्त 3 धावा खर्च करतोय सोमनाथ. गोलंदाजी मार्कवर आहे. चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून देखील आपण पाहू शकाल. अवघ्या 14 धावा धावफलकावरती आपण पाहतो. या षटकामध्ये मोठे फटके येणं अपेक्षित होतं पलसदरी संघाला. ते फटके येत नाहीयेत आणि महत्वाचा फलंदाज अनिल देखील बाद झालाय. यावेळेस सुरेख फटका. अगदी बॅटच्या रडार मध्ये आलाय आणि चेंडूला अगदी फेकून दिलाय. काऊ कॉर्नर रिजनच्या डोक्यावरून षटकार. 6 धावा. धावफलक जाऊन पोहोचले ते 20 या अंकावरती. दुसरं षटक मार्गस्थ आहे. 52 धावा चेस करायचे आहेत. त्यामध्ये यावेळेस खराब फेकी आणि यावेळेस एक चोरटी धाव. आणि एका धावेच्या मदतीने 5 चेंडूंचं मला वाटतं खेळ संपुष्टात आले. दुसरं षटक मार्गस्थ. 21 धावा धावफलकावरती. विजयासाठी अद्याप ही 31 धावसंख्येची गरज आहे. होऊ शकतात धावा. मोठे फटके येतात. समीर देखील त्याच ताकदीचा खेळाडू आहे परंतु त्याच्या बॅटमधून एक चौकार आलाय. मोठा फटका खेळण्याचा त्याचा देखील प्रयत्न असतो. यावेळेस सुरेख फटका. त्या ठिकाणी थोडक्यात बचावलेत पंच. अगदी एक सिंगल आणि या एका धावेच्या मदतीने नक्कीच षटक मात्र संपुष्टात आले. दुसरं आणि दुसऱ्या षटकाच्या अंती धावफलकाचा विचार केला तर जाऊन पोहोचलाय तो 22 अंकावरती.
सिद्धेश दरेकर साहेबांकडून. खास करून या दोन्ही फलंदाजांनी मोठे फटके खेळावे अशी त्यांची अपेक्षा. 1000 रुपयाचं कॅश प्राइज. त्यावेळेस सुरेख फटका आहे, क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचेल, थोडस फंबल, चेंडू सीमारेषा पार, चौकार. आणि या चौकाराच्या माध्यमातून जर का विचार केला धावफलकाचा तर जाऊन पोहोचलंय ते तब्बल 26 अंकावरती. वरती चौकार आलाय. समीरच्या माध्यमातून गोलंदाजी मार्कवर शेखर यांना आपण पाहतोय. 26 धावा धावफलकावरती. विजयासाठी अद्यापही 26 धावसंख्येची गरज आहे. यावेळेस बॅटची एज त्या ठिकाणी आउटफील्ड थोडीशी फास्ट आपल्याला पाहायला मिळेल. चेंडू थांबणार नाहीये, निघून जाईल. फाईन लेग रिझल्ट मध्ये चौकार. दोन चौकार आले, तिसरा चौकार येईल का? अगदी 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे समीर थोरवे साहेब आणि मिथुन थोरवे साहेबांकडून. तिसरा चेंडू मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस कमबॅकिंग गोलंदाजी, डॉट डिलिव्हरी आपण पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये. आतापर्यंत जर का विचार केला तर धावफलक जाऊन पोहोचलंय ते 30 अंकावरती. 22 धावसंख्येची गरज आहे. येणारे झेल होईल का? यावेळेस थोडेसे आउटफील्ड खराब आहे, 2 धावा रोखू शकत नाहीये. 2 धावांच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलाय 32 अंकावरती. विजयासाठी 8 चेंडू 20 धावसंख्येची गरज आहे. 8 चेंडू 20 धावा होऊ शकतात समीर आणि सागर मध्ये ती ताकद आहे. 8 चेंडू 20 धावा इथे चेस करायचे असतील तर सांभाळून खेळ करावा लागेल. अगदी 10 चेंडू होते, नंतर मात्र इथे चांगली कमबॅकिंग गोलंदाजी आपण पाहतोय. उर्वरित 8 चेंडू आहेत, 20 धावसंख्येची गरज आहे. यावेळेस बिग हिट केलंय आणि चेंडूला फेकून दिलंय. अगदी लॉंग ऑनच्या डोक्यावरून षटकार, 6 धावा. सहा चेंडू 14ची गरज आहे. बोलवतोय 3 षटकारला ना, सिद्धेश दरेकर ना. 14 धावसंख्येची गरज आहे आणि स्ट्राईक एंडला आपण सागरला पाहू शकाल. बॅक टू बॅक 3 षटकारांसाठी सिद्धेश दरेकर साहेबांकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. बॉलर कोण आहे? चला, दोरेपाडी संघाचा कर्णधार आणि मेचकरवाडी संघाचा कर्णधार नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी या विनंती करतोय.
दूरवरचा प्रवास करून दोरेपाडा संघ इथे उपस्थित झालाय. यावेळेस 6 चेंडू 14ची गरज आहे. यावेळेस बॅटची लिडिंग एज आणि फलंदाज होईल बाद. आता येणारे 5 चेंडू 14ची गरज आहे. इथून देखील वैजनाथ संघ कमबॅक करू शकतो. 5 चेंडू 14ची गरज आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय प्रमोद. आता त्याच्यावर थोडासा भरोसा दाखवलाय पलसदरी टीमने. अगदी 5 चेंडू 15 माफी असावी 14ची गरज आहे. 5 चेंडू 14ची गरज आहे. स्ट्राईक एंड फलंदाज प्रमोदला आपण पाहू शकाल. गोलंदाजी मार्कवर केतन चांगली गोलंदाजी. पहिल्या चेंडूवरती एक बिग थ्रू लावून देतो. पहिल्या चेंडूवरती फलंदाज बाद झालाय. दोरेपाडा संघ आणि त्यांच्या विपक्षामध्ये खेळील कर्जत मधील एक दादा संघ मेचकरवाडी संघ. यावेळेस ब्लॉक होल मध्ये हा चेंडू फेकला होता. 1 धाव तर कंप्लीट झाले. दुसऱ्या धावीचा प्रयत्न असेल. दुसरी धाव सक्सेसफुल. आणि यावेळेस 2 धावा आल्यात. काही हरकत नाहीये. विकेट गेले परंतु स्ट्राईक मिळाले ती समीरला. उर्वरित आहेत विचार केला. उर्वरित 4 चेंडू 12 धावसंख्येची गरज आहे. धावफलकाचा विचार केला तर जाऊन पोहोचलाय 40 अंकावरती. उर्वरित 4 चेंडू. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये विवेकला आपण पाहू शकाल परंतु असेल नॉन स्ट्राईक एंडला. स्ट्राईक मिळाले ती मागच्या ओव्हरमध्ये शेवटच्या चेंडूवरती षटकार लगावणाऱ्या समीर याला. अगदी शेवटचे 4 चेंडू आहेत. 2 षटकारांची गरज आहे. दिलीप वाघमारे साहेबांकडून देखील 100 रुपयाचा कॅश प्राइज आहे. समीर याने षटकार लगावला तर परंतु येणाऱ्या 3 चेंडू 2 षटकारांची गरज आहे. कदाचित ते 2 षटकार येऊ शकतात. यानंतर मी विनंती करेन अगदी कृष्ण सर 2 सामने मी कव्हर केलेत. आपण यावं अशी विनंती करतोय. यावेळेस बॅट चेज फलंदाज बाद. अंकुश स्ट्राईक एंड फलंदाज. 2 चेंडू 12ची गरज आहे. 2 षटकार येतील का की केतन कमबॅक करेल. यावेळेस सुरेख चेंडूची फेक होते. अगदी डॉट डिलिव्हरी. आता मात्र औपचारिकताच. एखादा 9 चेंडू सामना बदलवण्याची ताकद ठेवू शकतो. तो देखील एखादा 9 चेंडू. 1 चेंडू 12ची गरज आहे. शेवटचा 1 चेंडू शिल्लक आहे. आणि यावेळेस
अवघ्या 6 धावांनी हा सामना हुकुलाय पलसदरी संघाकडून. षटकार 100 रुपये दे माझ्याकडनं पण दिलीप वाघमारेकडनं 100. आपणास ते पारितोषिक देण्यात येईल. त्या मैदानाच्या तिकडे चेंडू गेला आहे तो इकडे फेकायचा आहे लगेच. चला अरुणदादा वाघ चौरे आजूबाजूला कुठे असेल तर नाणेफेकीचा कॉल करून घ्या.